गोड खाद्यपदार्थ तर आपण खातच असतो, पण पुरणपोळी हा सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे आणि तुम्हाला अशी गरमागरम पुरणपोळी मिळणार आहे ती आपल्या महालक्ष्मी सरस एक्झिबिशन मध्ये. ताईंनी घेतलेला आहे पिठाचा गोळा आणि या पिठाच्या गोळ्यामध्ये टाकलेला आहे ते पुरणपोळीचं सारण. पिठाच्या गोळ्यामध्ये सारण भरल्यावरती बघितलं तुम्ही हा गोळा असा बंद केलेला आहे आणि इथे आता लाटली जाणार आहे ती आपली पुरणपोळी. पुरणपोळीचा इतिहास हा खूप मोठा आहे. नाशिक, जळगाव, कोल्हापूर, सातारा, सांगली पुरणपोळीची नावे खूप वेगवेगळी आहेत. कुठे खापरावर पुरणपोळी आहे तर कुठे हातावरची पुरणपोळी आहे. पुरणपोळी खाण्यासाठी आता तुम्हाला सणासुदीची वाट बघायला नको, कारण की मार्गशीर्ष महिना चालू आहे. त्या निमित्ताने आपल्याला नवी मुंबई वाशीमध्ये महालक्ष्मी सरस एक्झिबिशनला मिळणार आहे अशा झटपट पुरणपोळ्या. इथे ताई ऑर्डरही घेतात पुरणपोळीची आणि आपल्याला जर एक सिंगल जरी खायची असेल तरी गरमागरम आपल्याला पुरणपोळी इथे बनवून मिळते. बघितलं ताईने किती झटपट अशी पुरणपोळी लाटून घेतलेली आहे. तशी हुरहुर लागलेली की कधी पुरणपोळी बनते आणि कधी खायला मिळते. मला अशी हुरहुर लागलेली ना की कधी पुरणपोळी बनते आणि कधी मला खायला मिळते. तेवढ्यात ताईंनी पुरणपोळी टाकली तव्यावर आणि साजूक तूप वरून टाकलेलं आहे आणि साजूक तुपातली पुरणपोळी तुम्हाला भर थंडीत खायला मिळाली ना तर ओ हो खरंच सांगते स्वर्गात गेल्यासारखी फिलिंग येईल. आणि खरंच मला तशी फिलिंग आली. ती फिलिंग जर तुम्हालाही घ्यायची असेल तर तुम्ही नक्की महालक्ष्मी सरस एक्झिबिशनला जा. आईची सावली हा महिला बचत गट आहे आणि खरंच सांगते महिला पण एवढ्या जबरदस्त आहेत आणि पनवेलच्या आहेत. त्यांच्याकडे तुम्हाला व्हेज पासून ते नॉनव्हेज पर्यंत सगळ्या खाद्यपदार्थ खायला मिळेल. आम्ही तर तिथे पुरणपोळी टेस्ट केली, पण तुम्ही नक्की मार्गशीर्ष संपल्यावरती जा आणि त्यांच्याकडे नॉनव्हेज पण टेस्ट करा. त्यांच्याकडे सगळ्या प्रकारचं नॉनव्हेज तुम्हाला एकाच स्टॉल वरती मिळून जाईल. इथे आपली पुरणपोळी तर तयार झालेलीच आहे. पुरणपोळीवरती वरून आलेलं आहे साजूक तूप. आता बघूया आपल्याला पुरणपोळी नक्की लागते कशी ते. तर मित्रांनो, ही अशी गरमागरम साजूक तुपातली पुरणपोळी इथे तयार झालेली आहे. आपल्या पनवेलच्या महिला बचत गट आहे, त्यांच्याकडे आज संकष्टी निमित्त स्पेशली पुरणपोळी आहे. आणि पुरणपोळी म्हणजे काय ते साजूक तुपातली सुगंध तेवढा जबरदस्त येतो ना. नमस्कार ताई. नमस्कार ताई, आपलं नाव? माझं नाव विद्या अनिल पवार. आणि आपण कुठून आला आहात? आम्ही आमचा जिल्हा रायगड. आम्ही पनवेलवरून आलो आहोत. हे सगळ्या लेडीज पनवेलवरून आल्या आहेत का? हा आमचा बचत गटाचा समूह आहे. आणि आपल्या बचत गटाचं नाव काय? आमच्या बचत गटाचं नाव आईची सावली स्वसहायता महिला समूह. आईची सावली, हो. किती छान नाव आहे. आणि आपल्याकडे काय काय मिळतं? आमच्याकडे सगळे व्हरायटीज मिळतात. आज संकष्टी निमित्त आपण साजूक तुपातली पुरणपोळी केली आहे, आपले मोदक केले आहेत आणि स्पेशल साबुदाणे वडे केले आहेत आणि खिचडी सुद्धा आपल्याकडे अवेलेबल. आणि आपल्याकडे व्हेज थाळी पण मिळते का? हो. नाश्त्यामध्ये आपल्याकडे आमलेट पाव, भुर्जी पाव किंवा तुम्हाला पावभाजी, म्हणजे जे तुम्ही मागाल ते आम्ही लगेच गरमागरम सर्व करून देतो. आणि आपल्याकडे नॉनव्हेज स्पेशल म्हणजे नॉनव्हेज, कारण नागरी पोळी पद्धतीचं जेवण आपल्या पनवेलकरांना पाहिजे. त्यासाठी मग आपल्याकडं सुरमई थाली, पापलेट थाली, चिकन कोंबडी वडे, परत तुम्हाला सांगली वडे मिळतात. मग आपला स्टॉल नंबर काय आहे ताई? आमचा स्टॉल नंबर 58 आहे. 58. नक्की भेट द्या आणि एकदा आमच्या हातची चव खाऊन तरी बघा. आपल्याकडे तांदळाच्या भाकऱ्या, ज्वारीची भाकरी आणि चपाती मिळेल. चालेल. धन्यवाद ताई. धन्यवाद.